आदिवासी समाजाचे आराध्य दैवत क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शहरातल्या फाशीपूल चौकात माता शबरी सांस्कृतिक प्रतिष्ठान व निरामय सेवा फाउंडेशनच्या वतीने अभिवादन करण्यासह रक्तदान शिबिर संपन्न झाला आहे। या रक्तदान शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान करत सहभाग नोंदवला। रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देखील वितरित करण्यात आले। या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। या प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक व सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे, रवींद्र मोरे, सिद्धेश्वर बिराजदार, सुनील जाधव, पत्रकार सुनील पाटील, गजानन सोरवणे, शेखर मराठे, संतोष भाऊसार, रोहिदास मोरे, दीपक सोनार यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी विजय मोरे, माता शबरी संस्थापक अध्यक्ष, धरती आबा क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 300 जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते आणि प्रोजेक्ट आयोजित करण्यात आले आहे। समाज बांधवांनी रक्तदान शिबिराला चांगला पाठिंबा दिला। त्या निमित्ताने मी समाज बांधवांचे आभार व्यक्त करतो। विजय मोरे आणि त्यांचे सहकारी माता शबरी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या वतीने निरामय सेवा फाउंडेशन GMG जुड आणि यांचे संयुक्त विद्यमाने आज त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून खऱ्या गरजवंत रुग्णांना त्याचा फायदा होईल आणि या हेतूनेच या बांधवांनी खऱ्या अर्थाने रक्तदान शिबिरचं आयोजन केलेलं आहे। यापूर्वी त्यांनी वेळोवेळी चांगले उपक्रम राबविले आहेत। समाजोपयोगी त्यांच्या उपक्रमातून निश्चितच सर्वच समाजाला त्याचा उपयोग होतो आणि आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्यांची आपण मनोभावे पूजा केली ते भगवान बिरसा मुंडा, या भगवान बिरसा मुंडाचा इतिहास खऱ्या अर्थाने ब्रिटिशांना सगळ्यात पहिले बंड करण्याचं जे प्रेरणा दिली ती बिरसा मुंडाने दिली। म्हणजे ज्या सातपुड्या पर्वतामध्ये बिरसा मुंडाचं काम हे ऐतिहासिक काम राहिलेलं आहे आणि माता शबरी तर हे सांगायचं कामच नाही। प्रभू श्री रामचंद्राच्या सेवेमध्ये माता शबरीने आपलं आयुष्य हे दिलं आहे आणि त्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रभू श्री रामचंद्र आदिवासी म्हणजे मूळ माणूस हे नातं त्याच्यातून वृद्धिंगत झालं आहे। मोरे आणि त्यांच्या प्रतिष्ठानाला मी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।